log is equal to 1. log 1 is equal to 0. आणि log e raised to x equal to log, okay, m into x is equal to log m. ऍप्लिकेबल करायचे log कधी येतो कधी दोन्ही व्हेरिएबल्स असतील आणि रेंज वर log m डिवाइडेड बाय m अशा केसमध्ये आपल्याला log यूज करायला लागतो कारण आपल्याला रेंज वर e च्या रेंज वर x चालतो, a च्या रेंज वर x चालतो, बाकी कोणाच्या रेंज वर x नाही पाहिजे. आपण डेरिव्हेटिव्ह नाही log अशा केसला आपण काय यूज करतो लॉगरिथम यूज करतो. log काय सांगितलं मी पॉइंट मध्ये आपल्याला काय दिले dy बाय dx काढायचं आपल्याला x च्या रेंज वर x आहे रेंज टू 2e बरोबर आहे. काय बोलतोय तो 2 2x. सो काय आहे x चा रेंज वर x आपल्याला लॉग अप्लाय करावा लागेल कळतं. कारण मी काय म्हटलं x चा रेंज वर x नाही काढता येईल. तो बघूया कसा काढायचा आहे तो. क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला काय दिलं y इज इक्वल टू x रेज टू पहिले तर अप्लाय लॉग बोथ साइड. So log of y is equal to log of x raised to 2x. जेव्हा log अप्लाय करतो आपला फॉर्म्युला आहे लॉगरिथम. तुझी वही ओपन ठेव लॉगचा फॉर्म्युला लिहायचे log m raised to x n असेल तर काय तो n into log of m बरोबर आहे. म्हणजे डोक्यावरचा पार्ट बाजूला येईल. डोक्यावरचा पार्ट म्हणजे आपल्याला हा पूर्ण पार्ट बाजूला घ्यायचा. ठीक आहे येऊया. सो log of y is equal to x into x raised to 2x. log of काय केलं ते कळतंय. पुन्हा इथे x raised to 2x आहे त्या डोक्यावर पुन्हा x आला कळतंय काय बोलतं. म्हणजे याचा पुन्हा आपल्याला लॉग अप्लाय करावं लागेल. पुन्हा आपण नंतर करूया. ओके पहिले डेरिव्हेटिव्ह काढून घेऊया. डिफरन्शिएशन with respect to x. So differentiation log y चा डेरिव्हेटिव्ह log x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 upon x. log x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 upon x. log y चा काय येईल 1 upon y. पण x च्या जागी y आलाय ना म्हणजे त्याचा परत डेरिव्हेटिव्ह करायला लागेल. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ y हे कळतंय काय केलं ते इक्वल टू. तुला इथे टर्म दिसतोय हा u आणि हा v आहे. मग u इंटू v ची प्रॉपर्टी काय येते u इंटू v काय येते प्रॉपर्टी u की v मायनस प्लस सो प्रॉपर्टी अप्लाय करूया. इथे हा u आहे हा v आहे बरोबर आहे. सो काय आहे पहिला तर u ऍज इट इज u म्हणजे x रेज टू 2x ऍज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ v काय आहे log x प्लस log x डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू 2x. तर इथे हे कळलं काय केलं ते. सो 1 upon y dy by dx is equal to ज्याच्या पुढे dy by dx त्याला आपण डेरिव्हेटिव्ह करणार. सो x रेज टू 2x च्या पुढे आहे का नाही तो ऍज इट इज. येस log x चा dy by dx log x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 upon प्लस हा log x ऍज इट इज. याच्या पुढे डेरिव्हेटिव्ह पण x रेज टू x आहे ना काढू कसं शकणार. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू 2x. आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे. मग ही व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करतो
अज्युम करतोय एक्स रेस टू 2x ला अज्युम करतोय आपण यू. कळतंय काय बोलतोय ते? यू अज्युम केला. सो अप्लाइंग लॉग, कारण रेज वर जे आहे लॉग अप्लाय करायला लागणार आहे. सो अप्लाय लॉग x raised to 2x into log of u. डेरिव्हेटिव्ह पाहिजे तर हा टर्म इकडे घेऊया. log of u is equal to log of x raised to 2x. हा वरचा डोक्यावरचा 2x बाजूला येईल. आज पर आपला रूल आहे लॉगरिथमचा. log m raised to n is equal to n into log of m. म्हणजे इथे काय आलं 2x log of x. डेरिव्हेटिव्ह करूया विथ रिस्पेक्ट टू x, कारण इथे एक्सच आहे त्यामुळे एक्सच घ्यायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू म्हणजे काय होईल 1 अपॉन हे लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 अपॉन एक्स आणि इथे काय आहे 1 अपॉन यू du अपॉन डी. का इन्स्टेड ऑफ एक्स यू आला म्हणून पुन्हा डेरिव्हेटिव्ह केला. हा u इंटू व्ही आहे बोलायची. u इंटू व्ही ची प्रॉपर्टी काय होती u काय आहे u 2x डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे लॉग एक्स प्लस लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. कळतंय काय केलं ते 1 upon u du upon dx equal to 2x as it is. हे log x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 upon x प्लस log x as it is 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 as it is x चा डेरिव्हेटिव्ह 1. So x get cancel 2 plus log of x into 2. हा u आहे तो तिकडे घेऊन जाऊया म्हणजे du अपॉन dx इक्वल टू हा इथे डिवाइडला तिकडे झालं तर मल्टिप्लाय u 2 प्लस लॉग x इंटू 2. बरोबर आहे. u काय अज्युम केला होता आपण u अज्युम केला होता x रेज टू 2x. व्हॅल्यू टाकूया. सो du अपॉन dx इज इक्वल टू x रेज टू 2x 2 प्लस या 2 ला पाहिजे तर पुढे आणलं तरी चालेल 2 इंटू लॉग एक्स. पहिले मी इथपर्यंत कळलं काय केलं मी ते याला मी देते इक्वेशन 1. हा इक्वेशन 1 जो आहे हा वरती आपल्याला टाकायचा कुठे इथे. समजतं ते इक्वेशन परत एकदा घेऊया आपण. पाहिजे त्याला इक्वेशन 1 देते इक्वेशन 2 खालच्याला देते त्याला इक्वेशन 2 देते. सो du upon dx put in equation 1. सो पहिले मी इक्वेशन लिहून घेते वरती जो लिहिलाय तो. कुठे गेला इक्वेशन 1 upon pi dy by dx is equal to x raised to 2x 1 upon x plus log x into a derivative of x raised to 2x is nothing but u आहे म्हणजे du upon dx आहे. बरोबर. आता du upon dx चा आपण काढला हा काय ही व्हॅल्यू याच्यात टाकून द्यायची. सो काय येईल x raised to 2x 1 upon x plus log x याची व्हॅल्यू काय काढली आपण x raised to 2x into 2 plus 2 log x. हा y इथे डिवाइडला तिकडे जायचा मल्टिप्लाय. सो फायनल आन्सर आहे आपला dy by dx इक्वल टू y into bracket x raised to 2x 1 upon x plus log x into x raised to 2x 2 plus 2 log. y ची ओरिजिनल y ची व्हॅल्यू काय होती x raised to x and raised to 2.
म्हणजे आपलं फायनल आन्सर आहे dy/dx इक्वल टू x रेज टू x रेज टू 2x इंटू ब्रॅकेट x रेज टू 2x अपॉन x प्लस log x इंटू x रेज टू 2x 2 प्लस 2 log. कळलं?